20 दिवसात आमच्या कमीत कमी 2 तरी आळवण्या झाल्या असत्या. एक चांगला बेसळ डोस झाला असता, चांगलाच झाला असता. फक्त हे नॉर्मल डोस आणि नॉर्मलच आळवणी त्याच्यापेक्षा 1.5 2 फरक आहे. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज वेणेगाव गावात सातारा जिल्ह्यामध्ये आहे. साहेबरावांच्याकडं आपलं 100+ टार्गेटसाठी आपण प्लॉट घेतलेला आहे. त्यांचा 8 एकराचा प्लॉट आहे. 8 एकरामध्ये 800+ उत्पादन काढून द्यायचं आहे. 5x1.5चा अंतर आहे आणि 5x1.5 मध्ये यांच्या प्लॉटला ठिबक नाही, पाठ पाण्यावर प्लॉट आहे. तरी पण आपण हा विडा विचललेला आहे. याने असं पोतं बांधलंय गच्च की आपल्याला हलता सुद्धा येत नाही. पण आज जी ग्रोथ आहे ती ग्रोथ आपण साहेबरावांच्याकडूनच ऐकू. त्यांच्याकडे वळ. नमस्कार. नमस्कार साहेब. तुमचं पूर्ण नाव सांगा. माझं नाव साहेबराव बाबूराव चव्हाण. बरोबर. गाव कोणतं आहे? वेणेगाव, तालुका, जिल्हा सातारा. बरोबर. आज लागवड तारीख ह्याची कधीची? 12/7/2026. 12/7/2026. पूर्ण क्षेत्र किती आहे आपलं? पूर्ण आपलं 8 एकर क्षेत्र आहे. मागे पुढे लागण झालेले. ही पहिला लागवड आपण ह्या क्षेत्रात मध्ये पहिली लागवड केल्या. 12/7 लागवड केल्या. हे लागवड करून आजचा बरोबर 22वा दिवस आहे साहेबराव. 22वा दिवस. तुम्हाला 22 दिवसात आमचं जे 100+ साठी तुम्ही आम्हाला जे ट्रीटमेंटसाठी बोलवला, याच्यामध्ये काय फरक दिसतो 22 दिवसामध्ये? 22 दिवसामध्ये आता आपली एक आळवणी आणि एकच डोस झालेला आहे. बरोबर. पण ह्याची ग्रोथ अशी आहे की जेवढं झाड उंचीच आहे तेवढीच मुळी सगळीकडे पसरलेली आहे. बरोबर. आपण रोप उपडून बघू. बघा की शेतकरी मित्रांनो, दमानं उपटा तुटते मुळी जरा. हे बघितला तर सरासरी ह्या झाडाची ग्रोथ आता आपल्याला किती हळू, ही मुळी आता तुटलेली आहे याची. हे बघा शेतकरी मित्रांनो, ही मुळी तुटलेली आहे. ह्या झाडाला आता सध्या साहेबराव किती फुटवे दिसायला लागल्यात वर आपल्याला? 3-4 फुटवे आहेत बघा. आता 3-4 फुटवे दिसायला लागल्यात झाडाला. बघा मुळ्यांची डेव्हलपमेंट. जेवढी मुळी जास्त तेवढी ऊसाची डेव्हलपमेंट जास्त. शेतकरी मित्रांनो, साहेबराव हे हातात धरा. आज सध्या जर परिस्थिती बघितला, हे बघा शेतकरी मित्रांनो, बघा राड बघा. ह्या इथं जर उकरला तर पाणीच पाणी दिसतंय. एवढ्या ओलाव्यात आता सध्या ह्या झाडाची ही डेव्हलपमेंट आहे. साहेबराव, खताचा डोस कोणता झालाय आपला? याला 1-10-26, 1 दुय्यम आणि मायक्रोन्यूटन 5 किलो तेवढंच झालं. तेवढाच. बरोबर. मोठा भेसळ डोस नाही. बरोबर. आणि ड्रिंचिंग काय झाले? ड्रिंचिंग फक्त आचार्य ॲग्रोचं आपण कन्स्टलिंग घेतलेली आहे. तर त्याचे फक्त 1 नंबर पावडरचे फक्त आळवणी झालेली आहे. 1 नंबर. आणि ती पण धार मारलेली आहे. धार म्हणजे कप प्रत्येक ह्याला एवढं ml सोडा असा काय नाही. डायरेक्ट धार मारत गेला. आणि ह्या धारेमध्ये आपल्याला एवढी डेव्हलपमेंट दिसायला लागल्या. साहेबराव, ह्या 20 दिवसात हे 22 दिवसाचं झाड आहे. ह्या हिशोबानं एवढी तुम्हाला डेव्हलपमेंट दिसत्या. हे जे तुम्ही पारंपरिक पद्धतीने जे आतापर्यंत शेती करत आलाय, तुमच्या या अगोदर बी 100 टन उत्पादन पडलेलं आहे. तर आत्ताच्या ह्या डेव्हलपमेंटनुसार तुम्हाला काय सांगायचं आहे इतर शेतकऱ्यांना? मला एकच असं सांगायचं आहे की मी आता 95-93-95 पासून शेती करतोय. मी माझं स्वतःचं बी शेड्यूल वापरतो. परंतु ह्या 22 दिवसात आमच्या कमीत कमी 2 तरी आळवण्या झाल्या असत्या. एक चांगला बेसळ डोस झाला असता, चांगलाच झाला असता. फक्त हे नॉर्मल डोस आणि नॉर्मलच आळवणी त्याच्यापेक्षा 1.5 2 फरक आहे. एवढा 2 पट फरक आहे? हो आहे का? तर आहेच. ते काय तुमच्यासाठी सांगत नाही, मी माझ्या स्वतःचा अनुभव सांगतोय. शेतकरी मित्रांनो, आम्ही प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक गोष्टीला एकच गोष्ट सांगत असतोय. आजचा रासायनिक खताचा इतका दर वाढलेला आहे आणि मार्केटमध्ये एवढ्या रासायनिक खताचा दर, एवढे कॉस्टिंगमध्ये ऊसाचं उत्पादन आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर ऊसाचं उत्पादन परवडत नाही. पण साहेबरावांचा जो अनुभव आणि माझा गेला 13 वर्षाचा जो अनुभव आहे, कमी खर्चामध्ये उत्पादन कसं करायचं किंवा चांगलं उत्पादन कसं काढायचं, पण खर्च कमी करून उत्पादन कसं वाढवायचं, हेच फक्त आचार्य ॲग्रो शिकवते. ही माहिती जर आवडली असली, आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नमस्ते.